वेलकम टू प्रो ट्रेडर फॅमिली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन चार्ट पॅटर्न बद्दल माहिती करणार आहोत, ज्याचं नाव आहे डबल टॉप चार्ट पॅटर्न. ठीक आहे. तर आपल्या सिरीज मधला हा चौथा व्हिडिओ आहे. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मराठी आणि हिंदी दोन्ही लँग्वेजमध्ये चार्ट पॅटर्न सिरीज अवेलेबल आहे. तुम्ही इथं जाऊन चेक करू शकता. ठीक आहे. तर इथला चौथा व्हिडिओ आहे आता आपला. आणि बाकीचे जे चार्ट पॅटर्न आहे, प्रत्येक चार्ट पॅटर्न वरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही जाऊन तिथे बघू शकता. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डबल टॉप चार्ट पॅटर्न. आता डबल टॉप चार्ट पॅटर्न हा आपण ट्रेडिंग व्ह्यू मध्ये जाऊन बघणार आहोत की डबल टॉप हा कसा फॉर्म होतो, त्याचे स्टॉप लॉस काय असतील, त्याचे टार्गेट काय असतील. तर हा दिसायला हा असा दिसतो. ठीक आहे. त्याला असा यम टाईपचा हा शेप घेत असतो, त्याच्यामुळे त्याला कधी कधी एम चार्ट पॅटर्न असं पण म्हणतात. सेम डबल बॉटम चार्ट पॅटर्न सारखाच याचं बिहेवियर असतं. तुम्हाला डबल बॉटम चार्ट पॅटर्न बद्दल जर माहिती पाहिजे असेल तर त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तुम्ही यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. ठीक आहे. तर डबल टॉप चार्ट पॅटर्न बद्दल आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे. तर दिसायला हा असा असतो. ठीक आहे. तर इथं पहिला टॉप इथे आहे आणि दुसरा टॉप इथे आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, डबल टॉप चार्ट पॅटर्न. ठीक आहे. तर हा यम शेप असल्यामुळं, ह्याचा जो शेप आहे तो यम टाईपचा असल्यामुळे याला यम चार्ट पॅटर्न असं पण म्हणतात. इथं मी काय केलंय, तुम्हाला समजण्यासाठी इन्फोसिस आणि बजाज फिन्सर्वचे चार्टचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. याच्या वन डे चार्ट फ्रेमवरती डबल टॉप पॅटर्न फॉर्म झालेला आहे आणि नंतर इथून ब्रेकडाऊन आलेला आहे. त्याचे टार्गेट्स, त्याचे स्टॉप लॉस, कुठे एंटर करायचं, कुठे एक्झिट करायचं, कुठे स्टॉप लॉस ठेवायचा, हे सगळं आपण आता ट्रेडिंग व्ह्यू वरती जाऊन बघणार आहोत. ठीक आहे. हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग साठी आहे की डबल टॉप कसा दिसतो. ठीक आहे. इन्फोसिसचा आहे आणि दुसरं म्हणजे बजाज फिन्सर्व्स आहे. बजाज फिन्सर्व्स मध्ये पण हा डबल टॉप किंवा एम टॉप पॅटर्न तयार झालेला आहे. आता आपण जाऊयात tradingview.com वरती. ठीक आहे. हा युट्यूब चॅनल आहे, इथं व्हिडिओ आहेत, तुम्ही बघू शकता. इथं जर तुम्ही गेला तर इथं प्लेलिस्ट आहे आपली. दोन्ही पण आहेत, हिंदीमध्ये पण येतील आणि मराठीमध्ये पण येतील. हे मराठी आहे, मराठीमध्ये पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर मी आता तुम्हाला घेऊन आलो tradingview.com वरती. इथं माझी प्लेलिस्ट आहे आणि मी आता तुम्हाला इन्फोसिसचा चार्ट पॅटर्न दाखवतो. ठीक आहे. मला वाटतं आपण इन्फोसिसच एक्झाम्पल घेतला होता. ओके. इन्फोसिसचा चार्ट पॅटर्न आपण बघतोय. सध्या इन्फोसिस, आज तारीख आहे 27 ऑगस्ट 2014. इथं सुद्धा डबल टॉप पॅटर्न तयार होऊ शकतो. ठीक आहे. हा पहिला टॉप इथून जर खाली पडला तर हा सुद्धा डबल टॉप पॅटर्न होऊ शकतो. ठीक आहे. तर मी एक मार्क करून ठेवलं होतं आधी, ते मी बघतो आधी. ठीक आहे. वन डे चार्ट पॅटर्न साठी ITC बघूयात. ठीक आहे. ITC मध्ये केलं होतं, बाय मिस्टेक माझ्याकडून बहुतेक इन्फोसिस झालं असेल. ठीक आहे. ITCचा मी चार्ट पॅटर्न ओपन केलेला आहे. ITCचा हा चार्ट पॅटर्न आहे. त्याचा टाइम फ्रेम मी वन डे साठी सेट केलेला आहे. टाइम फ्रेम चेंज करायचा असेल तर तुम्ही इथं करू शकता. वन डे, 15 मिनिट्स, 30 मिनिट्स, 1 आवर किंवा वन डे असं करू शकता. मी वन डे वरती सेट केलेला आहे ITCचा स्टॉक. थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे. आता इथं बघा, हा पहिला टॉप आहे आणि हा दुसरा टॉप आहे. ठीक आहे. तर आपल्याला समजलं की हे डबल टॉप चार्ट पॅटर्न तयार होणार आहे. ठीक आहे. तर डबल टॉप चार्ट पॅटर्न जर ब्रेकडाऊन आलं तर स्टॉक हा डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह करतो, हे समजायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. तर ट्रेडिंगसाठी तुम्ही इथं सेल करू शकता आणि जर तुम्ही बँक निफ्टीसाठी पण अप्लाय होतो हा चार्ट. आणि जर तुम्ही फ्युचरमध्ये जर ट्रेड करत असाल तर PE साठी जाऊ शकता. पण सध्या आपण फक्त चार्ट पॅटर्न बद्दल बघत आहोत. तर
याचं मुवमेंट आहे, मुवमेंट काय बिहेवियर असतं त्याच्याबद्दल आपण फक्त माहिती घेणार आहोत. बँक निफ्टी बद्दल, पी सी बद्दल आपण त्याच्यासाठी पण एक सिरीज बनवणार आहोत, त्यावेळेस आपण बघत जाऊ. ठीक आहे. तर आता इथं स्टॉप लॉस आणि टार्गेट काय काय ठेवायचे हे आपण बघा. मी झूम करतो. ठीक आहे. आता तुम्हाला समजलंय की हे तर डबल टॉप माझा फॉर्म झालेला आहे आणि ही आहे नेकलाईन. ही नेकलाईन कुठे, नेकलाईन कशी ड्रॉ करायची, हे डबल टॉप जिथं आहे, डबल टॉपच्या सेंटर मधून, सेंटर जी वीक आहे ना, तिथून एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आणि तिथून ही जी लाईन आपण ड्रॉ करतो त्याला नेक लाईन म्हणायचं. ठीक आहे. आता आपल्याला याचा ब्रेकआउटचा वेट करायचा. आता इथं लक्षात घ्या, ही जी कॅन्डल दिसते का 18 जानेवारीची, ठीक आहे, 18 जानेवारीची कॅन्डल आहे. तर इथं बघा, ही कॅन्डल पूर्ण ब्रेकआउट कॅन्डल नाहीये, कारण ही क्लोज कुठे झाली आहे, इथं कुठेतरी क्लोज झालेली आहे. त्याच्यामुळे ही ब्रेकआउट कॅन्डल पकडता येणार नाही आपल्याला. आपल्याला काय पाहिजे, पूर्ण रेड कॅन्डल पाहिजे आणि त्याचं क्लोजिंग हे नेकलाईन जी आहे आपली त्याच्या खाली पाहिजे. फॉर एक्झाम्पल ही जी कॅन्डल आहे, मी या कॅन्डलला मार्क करतो. ही जी कॅन्डल दिसते ना, ही कॅन्डल, ही ब्रेकडाऊन कॅन्डल आहे. ठीक आहे. ही ब्रेकआउट आहे. इथं पूर्णपणे ब्रेकडाऊन आलेला आहे. तुम्ही इथं एंटर करू शकता. एंटर करू शकता म्हणजे सेल करू शकता. ठीक आहे. तर इथून ज्यावेळेस तुम्ही सेल कराल, मी इथं प्राइस रेंज साठी घेतो, इथून ज्यावेळेस तुम्ही सेल करणार, ठीक आहे, इथून सेल करणार आणि तुमचे टार्गेट काय असणार, टार्गेट तुमचे काय असणार, जेवढा तुमचा हा एम चा हाईट आहे ना, तेवढे तुमचे टार्गेट असणार. फॉर एक्झाम्पल इथून ते इथपर्यंत किती पॉईंट्स होतात, 16 पॉईंट्स होतात, 17 पॉईंट्स होतात. ठीक आहे. तर 17 पॉईंट ऍज इट इज तुम्ही तुमच्या एंट्री लेवल पासून एंटर करू शकता. डिलीट करतो म्हणजे तुम्हाला स्क्रीन विजिबल दिसेल बऱ्यापैकी. ठीक आहे. तर 16 पॉईंट साठी तुम्ही जाऊ शकता. म्हणजे तुमचं काय, इथं तुमची एंट्री असणार आहे. म्हणजे 16 पॉईंट म्हणजे इथं आहे तुमचे 16 पॉईंट्स. ठीक आहे. 16 पॉईंट्स का बघा, इथं पण एक जर हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली ना, हा एक रेजिस्टन्स ऍक्ट करतो बघा. इथून थोडीशी खाली घेतली तरी चालेल, म्हणजे तो डबल हे होईल ना, ही आणि ही. ठीक आहे. तर इथपर्यंत तुमचे टार्गेट इझिली तुम्ही एवढं टार्गेट पूर्ण करू शकता. आणि दुसरं टार्गेट तुमचं काय असणार आहे, सेम डबल हाईटाची, म्हणजे जेवढी ही हाईट आहे ना, सेम तेवढी हाईट. म्हणजे आपल्या केसमध्ये काय झालेलं आहे की डबल डबल, सॉरी, डबल क्लिक झाल्यामुळे लाईन ड्रॉ होते. ठीक आहे. आपल्या केसमध्ये काय झालेलं आहे की टार्गेट अचीव झालेलं आहे दोन्ही पण. ठीक आहे. हे पहिलं टार्गेट आहे, ज्याची पहिलं टार्गेट काय असणार आहे, जेवढी तुमची ह्या पॅटर्नची हाईट असणार आहे ना, ते तुमचं पहिलं टार्गेट असणार आहे. आणि दुसरं टार्गेट काय असणार आहे की नेक्स्ट नेक्स्ट तुमचा सपोर्ट, नेक्स्ट सपोर्ट किंवा रेजिस्टन्स, हे तुमचं दुसरं टार्गेट असणार आहे. ठीक आहे. तर ट्रेडर लोक भरपूर यूज करतात ह्या टॉप डबल टॉप चार्ट पॅटर्नचा, कारण त्याला सेलला एंट्री भेटते तुम्हाला. इथं बाय वगैरे नाही करायचं, फक्त हा सेलर साठीच आहे. आता मग हे इन्व्हेस्टमेंटसाठी पण भरपूर युजफुल होतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही आयटीसी मध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे पैसे आणि डबल टॉप चार्ट पॅटर्न तुम्हाला फॉर्म होताना दिसतोय, तर तिथं तुम्ही क्वांटिटी न बाय करता, ज्यावेळेस डाऊन ट्रेंड येईल, बऱ्यापैकी तो स्टॉक फॉल होईल, त्यावेळेस तुम्ही क्वांटिटी ऍड करू शकता. ठीक आहे. तर हा झाला आयटीसीचं एक्झाम्पल. तसंच बजाज फिन्झरचं पण आहे. बजाज फिन्झरचा 1 डेचा चार्ट पॅटर्न मी एकदम 1 डेचा चार्ट पॅटर्न यूज केलेला आहे इथं. ठीक आहे. तर इथं आता आपण बघणार आहोत स्टॉप लॉस कुठे लावायचे. मग अशा आयटीसी मध्ये मी नाही सांगितलं, तर इथं सांगतो. ठीक आहे. हा पहिला टॉप आहे, हा सेकंड टॉप आहे. ही ब्रेकडाऊन कॅन्डल दिसते, ब्रेकडाऊन कॅन्डल आहे. इथून तुम्ही सेलिंगला एंट्री घेणार, जेवढी हाईट तेवढं पहिलं टार्गेट. ठीक आहे. तर मी पुन्हा एकदा आयटीसीच्या स्टॉक मध्ये येतो, म्हणजे तुम्हाला स्टॉप लॉस वगैरे सांगून देतो, स्टॉप लॉस कसे लावायचे. ठीक आहे. ठीक आहे.
थोडंसं झूम करतो. हा डबल टॉप चार्ट पॅटर्न आहे. मी ही ब्रेकडाऊन कॅन्डलसाठी टिक मार्क केली होती, ही रिमूव्ह करतो आणि काय करतो, इथे एरो ड्रॉ करतो. ही जी आहे ही तुमची ब्रेकडाऊन कॅन्डल आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी एरो प्लेस केलेला आहे इथं. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचंय, ह्या ब्रेकडाऊन कॅन्डलच्या इथं एंट्री करायची. ठीक आहे. आपण एंट्री कुठे करणार आहे, डाऊन साईडला एंट्री करणार आहे. ठीक आहे. तर डाऊन साईडला आपण एंट्री करणार आहोत, म्हणजे शॉर्ट पोझिशनसाठी जाणार आहोत आपण, इथे एंट्री करणार आहे. आपला स्टॉप लॉस कुठे असणार आहे, ब्रेकडाऊन कॅन्डलच्या थोडासा वरती असणार आहे इथे. सेलिंगसाठी जात आहे ना, फक्त बाईंगसाठी आपण जात नाहीये. आणि तुमचं पहिलं टार्गेट इथे असणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही पहिलं टार्गेट जेव्हा तुम्ही मार्क करता तेव्हा रिस्क आणि रिवॉर्ड रेशो कधी येतात, 0.9 येतो. म्हणजे हा चार्ट पॅटर्नचा रिस्क आणि रिवॉर्ड एवढा नाहीये. तर तुम्ही सेकंड टार्गेट ज्यावेळेस अचीव्ह कराल त्यावेळेस तुमचा 1.8 आहे. म्हणजे तुम्ही रिस्क एवढी घेताय आणि तुम्हाला त्या रिस्कच्या बदल्यात तुम्हाला प्रॉफिट किती भेटतं, तर एवढं भेटतं. म्हणजे जेव्हा तुमचं सेकंड टार्गेट तुम्ही अचीव्ह कराल ना त्यावेळेस तुम्हाला बऱ्यापैकी रिवॉर्ड भेटू शकतात. ठीक आहे. तर स्टॉप लॉस नेहमी ब्रेकडाऊन कॅन्डलच्या एकदम थोडंसं वरती लावायचं. ठीक आहे. आणि प्रत्येक चार्ट पॅटर्न मध्ये असंच आहे बघा, की ब्रेकडाऊन कॅन्डल जी आहे त्याच्या थोडंसं खाली किंवा थोडंसं वरती आपण स्टॉप लॉस लावणार आहे. ठीक आहे. तर अशी तुम्ही एंट्री घेऊ शकता. डबल टॉप पॅटर्न बऱ्यापैकी फॉर्म झालेलं दिसत तुम्हाला. आणि आता याच्यामध्ये एक कंडिशन आहे बघा, की डबल टॉप मध्ये एंट्री कधी घ्यायची, ज्यावेळेस हा बऱ्यापैकी अपवर्ड मूव्ह असतो इकडून. हिस्टॉरिकल मध्ये जर तुम्ही चेक केली, हिस्ट्री ज्याची चेक केली तर बऱ्यापैकी अपवर्ड झालेला असतो. अपवर्ड होऊन डबल टॉप फॉर्म होऊन नंतर ब्रेकआउट आल्यावरती तुम्ही पीई साठी जाऊ शकता किंवा मग इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही क्वांटिटी ऍड करण्यासाठी तुम्ही वेट करू शकता. ठीक आहे. आणि आता सध्याच्या आज तारीख आहे 27 ऑगस्ट 2024. तर सध्या म्हणजे उद्या इन्फोसिस मध्ये, उद्या नाही म्हणता येणार, 2-3 ट्रेडिंग सेशन मध्ये तुम्हाला समजून जाईल की हा जर डबल टॉप असेल, हा पहिला टॉप, हा दुसरा टॉप आणि हा नेकलाईन असेल, नंतर नेकलाईन पर्यंत येईल आणि नेकलाईन जर ब्रेक झाली तर तुमचा स्टॉक हा 1600 पर्यंत येऊ शकतो किंवा मग नेक्स्ट नेक्स्ट सपोर्ट पर्यंत येऊ शकतो. ठीक आहे. पण हे खूप गरजेचं आहे, सेकंड टॉप असणं खूप गरजेचं आहे, कारण इथे सेकंड टॉप झाला पण नंतर पुन्हा हा स्टॉक अपवर्ड होऊन झालेला आहे. ठीक आहे. बऱ्यापैकी म्हणजे क्लिअरली दोन टॉप आले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल इथे बघा, फर्स्ट टॉप, सेकंड टॉप आणि ब्रेकडाऊन कॅन्डल इथे, इथून खाली पहिलं टार्गेट अचीव. आता तुम्हाला काय करायचंय, तुमच्या प्लेलिस्टमध्ये कोणते पण तुमचे फेवरेट स्टॉक ऍड करा. कुठे कुठे टॉप डबल टॉप फॉर्म झाले ते बघा आणि त्याच्यानुसार ब्रेकडाऊन करून तुमचे अनालिसिस करत राहा, जेणेकरून तुम्हाला समजेल एंट्री कुठे घ्यायची, एक्झिट कुठे घ्यायची. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, डबल टॉप चार्ट पॅटर्न. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बरेच चार्ट पॅटर्न तयार करणार आहोत, एक्सप्लेन करणार आहोत आणि आणखी भरपूर सिरीज आपण बनणार आहोत. फॉर एक्झाम्पल बँक निफ्टीसाठी पण बनवणार आहोत आणि इंट्राडे साठी पण बनवणार आहोत. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू.